तारा केंद्र आता प्रसारित करत आहोत परिसर हा कार्यक्रम. यामध्ये परिसर विज्ञान हे सदर लेखन आहे डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. श्रोते हो, हवेबरोबरच प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव या सगळ्यांना विविध कार्यासाठी पाण्याची गरज असते. किंबहुना सजीवांचं शरीर हे पाण्याचंच बनलेलं असतं. हेच पाणी प्रदूषित होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या सवयी. गावातील केर कचरा, सांडपाण्याची गटारं नदीच्या प्रवाहात सोडण्यात येतात. वाहनं, गुरं नदीच्या पाण्यातच धुणं, तिथंच अंघोळ करणं, मलमूत्र विसर्जनही नदीच्या काठावरच करणं, या सगळ्यांमुळे नदीचं पाणी दूषित होतंय. हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. मग हगवण, पटकी, गॅस्ट्रो, टायफॉइड, कावीळ हे सर्व दूषित पाणी पिण्यामुळे होणारे रोग आहेत. हे जलप्रदूषण टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेच्या सवयी आपल्याला बदलल्या पाहिजेत. मलमूत्र विसर्जनासाठी शौचकूपांचा वापर करणं, पिण्याच्या पाण्याचा साठा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, या गोष्टींकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. मानवाची जसजशी प्रगती होतीये तसतसा अधिकाधिक घातक कचरा तो निर्माण करतोय. अणुभट्ट्यांमध्ये जी राख निर्माण होते त्याला किरणोत्सर्जक कचरा असं म्हणतात. ही राख सीलबंद करून शेवटी समुद्रात टाकून देण्यात येते. तेल शुद्धीकरणाचे कारखाने हे किनाऱ्याजवळच आढळतात. तेलाच्या टाक्या गळू लागल्यानं काही प्रमाणात या कारखान्यांमधून हे तेल समुद्रातच जातं. त्याचप्रमाणे तेलवाहू जहाजांच्या गळतीमुळेही समुद्रातलं पाणी दूषित होतं. तेलाचं तवंग मग पाण्यावर पसरतो आणि त्यामुळे असंख्य जीव मरतात. ताजं अन्न खा, शिळं पाणी प्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पिण्याचं पाणी आपण शिळं म्हणून ओतून टाकत असतो, पण पाणी हे तर कधीही शिळं होत नाही. उलट ताजं म्हणून विहिरीतून, झऱ्यातून, नदीतून आणलेलं पाणी हे जंतूंनी दूषित असतं. त्या पाण्यातच जर तांब्याचा चंबू, पेला, वाटी किंवा चमचा टाकून ठेवला तर पाणी शुद्ध होण्यास मदतच होते. जल है तो कल है असं त्यामुळेच म्हणतात. आता घराघरात पाणी शुद्ध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात महागडे फिल्टर आणि इतर यंत्र ही वापरली जातात किंवा पाण्यावर अतिनील किरणांचा मारा केला जातो. ब्लिचिंग पावडर, पोटॅशियम परमॅंगनेट इत्यादी पदार्थ पाणी शुद्धीकरणासाठी जास्त प्रमाणात वापरले तर पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतात. प्रगत देशात कीटकनाशकांची फवारणी ही विमानामधूनही करतात. अशावेळी शेतात, जंगलात असणाऱ्या पाण्याच्या साठ्यांवरही कीटकनाशकं फवारली जातात. त्यामुळे त्यातील जलचरांचाही नाश होतो. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा शेती सुधारण्यासाठी वापर केला जातो. या पाण्यामुळे जलचर तर मरतातच, शिवाय पाण वनस्पतींनाही बाधा निर्माण होते. ही रासायनिक खतं, कीटकनाशकं जिथं तयार करतात त्या कारखान्यामुळेही जलप्रदूषण होतं. हल्ली शहरात घरोघरी कपडे धुण्यासाठी डिटर्जंट साबणाचा वापर होऊ लागलाय. यात वापरला गेलेला फॉस्फेट नावाचा पदार्थ धुण्याच्या पाण्याबरोबर नदी नाल्यातून समुद्रात जाऊन पोहोचतो. डीडीटी, बीएचसी, डायऑक्सिन, फेनॉल्स ही धोकादायक रसायनं जंतुनाशकं आणि कीडनाशकं म्हणून वापरली जातात. ही रसायनं जमिनीवर, वनस्पतींवर, फळांवर, सार्वजनिक शौचालयात, केर कचऱ्यात, पाणवठ्याच्या आसपास फवारली जातात. त्यामुळे आतड्याचे विकार, दमा, कर्करोग यासारखे विकार होतात. दरवर्षी 22 मार्चला जलदिन साजरा केला जातो. तुम्ही काय करू शकता श्रोते हो? वैयक्तिक स्वच्छतेच्या आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या तसंच पाणी काटकसरीनं वापरण्याच्या चांगल्या 10 सवयी आपण लावून घेऊया. पिण्याच्या पाण्याचा वापर आपण जपून करूया. पिण्याच्या पाण्याचे साठे दूषित होणार नाहीत याची काळजी घेऊया. शेतात अतिरासायनिक खतं वापरल्याने होणारे दुष्परिणाम शेतकऱ्यांना आपण सांगायला हवेत. शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करूया. तसंच नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करूया. जलदिनी अशा काही स्वच्छतेच्या सवयी आपण लावून घेऊया. परिसर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलत. लेखन होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.